चंद्रपूर शहरामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. दमदार पावसामुळे भर दुपारी शहरात अंधार. जिल्ह्याभरात सध्या पिकांसाठी अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम. करमाळा प्रशासकीय संकुलातील विविध कार्यालयासमोरील रस्त्यांना तळ्याचं स्वरूप. शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांचा यामुळे चिखलातला प्रवास. साचलेल्या पाण्यात मुरुम टाकण्याची नागरिकांची मागणी, अन्यथा आंदोलनाचाही इशारा. बुलढाण्यातील सोनोशी महसूल मंडळामध्ये जोरदार पाऊस, तर सोनोशी नदीला पूर आल्यामुळे राहोरी वर्दडी हा रस्ता पूर्णपणे बंद. जांभोऱ्यात पूल पाण्याखाली, वाहतुकीला अडचण. भुसावळच्या हातनूर धरणाचे 2 दरवाजे उघडले. 2000 क्युसेकनं तापी नदीपात्रामध्ये विसर्ग. मध्य प्रदेश आणि विदर्भात काही प्रमाणात पाऊस. धरण क्षेत्रामध्ये 277 मिलीमीटर पावसाची नोंद. भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठं नुकसान. ठिकठिकाणी झाडं कोसळली. भाजीपाल्याच्या बागा जमीनदोस्त. शेतकऱ्यांकडून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचीही मागणी. बुलढाण्यामध्ये अल्पशिक्षित शेतकऱ्यांना आता पपईची बाग फुलवली. सेंद्रिय पद्धतीनं लागवड केलेल्या पपईतनं शेतकऱ्याला लाखोंचं उत्पन्न. बुलढाण्याच्या सिंदखेड तालुक्यामध्ये पावसाचं थैमान, तर पुरात 2 बैल वाहून गेले. शेती पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान. नाशिक शहरातील काही भागात 2 दिवस पाणी नाही. महापालिकेनं तांत्रिक कामं हाती घेतल्यामुळे पाणी पुरवठा सध्या बंद. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये ऐन पावसाळ्यात चारठाण्याचा तलाव कोरडा पडण्याच्या परिस्थितीत. चारठाण्याच्या हा तलावात सध्या 20% एवढाच पाणीसाठा. शेतकऱ्यांसह नागरिकांचीही यामुळे चिंता वाढली. पुणेगाव, दरसवाडी आणि डोंगरगाव कालव्याला पुराच्या पाण्याचं आवर्तन. डोंगरगावात पुराचं पाणी पोहोचलं. उत्तर पूर्व भागातील 50 ते 60 गावांना या पुराच्या पाण्याचा फायदा होणार. पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये हरित बीड अभियानाचा शुभारंभ. कार्यक्रमाला मंत्री उदय सामंत देखील उपस्थित. परभणीच्या पोहुंडूळ या ठिकाणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा रस्ता निकृष्ट दर्जाचा. रस्त्यावरील डांबर हाताने उकरलं जात असल्यामुळे स्थानिक संतप्त. दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन. विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी रिक्षाला 10,000चा दंड लावल्यानं आमदार संतोष बांगर आक्रमक. आरटीओला टाळं ठोकेन. बांगरांचा परिवहन अधिकाऱ्यांशी संवाद साधत असतानाचा व्हिडिओ व्हायरल. अहिल्यानगरमध्ये जनावरांमध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढला. जिल्ह्यात आतापर्यंत 1033 जनावरं लंपी आजारानं बाधित. राज्यात बियाणे विक्रेत्यांना साथी पोर्टलद्वारे विक्री करणं बंधनकारक. वाशिममध्ये पोर्टलवर योग्य नोंद नसल्यामुळे 43 बियाणे आणि 15 खतं विक्रेत्यांना नोटिसा. शेतपाणंद रस्ते समितीवर आमदार हेमंत पाटील यांची निवड. तर त्रुटींचा अभ्यास करून योजना नव्यानं प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रयत्न करणार. आमदार हेमंत पाटलांची प्रतिक्रिया. दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी तुकाराम मुंढेंची निवड. नांदेडमध्ये दिव्यांगांकडून जल्लोष साजरा. दिव्यांग बांधवांनी फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवले. पिंपरी चिंचवड पालिकेकडनं विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचा अवमान. महापालिकेच्या या ठिकाणी दारावर अण्णा बनसोडेंकडून ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचा निषेध व्यक्त. तासगावच्या गौरी हत्तीणीसाठी वनताराकडून 3 कोटींची ऑफर. तासगाव पंचायतन या संस्थांचे विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांचा दावा. हत्तीणीच्या किडनॅपिंगची प्रक्रिया सुरू असल्याचा गंभीर आरोप. लोकभावनेचा आदर करत महादेवी हत्तीणीला परत आणणार. सर्व मराठा समाजाचा पाठिंबा. सांगलीतनं मनोज जरांगेंचं आवाहन. गुजरातच्या वनतारामध्ये रेस्क्यू केलेल्या हत्तीवर हायड्रोथेरपी सुरू. तर वनतारामध्ये 260 पेक्षा अधिक हत्तींवर थेरपी सुरू. महादेवी हत्तीणीला परत करा या मागणीसाठी कुपवाडमध्ये मूकमोर्चा. सर्वधर्मीयांकडून आता मूकमोर्चाचं आयोजन. अंबानींचा यावेळी निषेध. वनतारा आणि अंबानी तसंच पेटा संघटनेचाही निषेध व्यक्त. महादेवी हत्तीणीच्या स्थलांतराचे पडसाद. आता विदर्भात सुद्धा हत्तीणीला पुन्हा नांदणी मठात आणण्याची मागणी करत वाशिममध्ये मूकमोर्चा. मोर्चात सर्व समाज बांधव, प्राणीप्रेमी आणि महिला तसंच तरुणांचाही मोठा सहभाग. जळगावात एसटी बसची दुरावस्था. बसमधील आसन व्यवस्था पूर्णपणे खिळखिळी झाल्याचं चित्र. व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित. सोन्याचे दर जीएसटीसह 1,04,300 रुपयांवर. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दराचा विक्रमी उच्चांक. गेल्या 7 दिवसात सोन्याच्या दरात 3,500 रुपयांची वाढ.
धुळ्यातील 100 खाटांच्या नव्या स्त्री रुग्णालयाचं काम अंतिम टप्प्यात. 9 कोटी रुपये खर्चून रुग्णालयाची उभारणी. अतिदक्षता केंद्रासह नवजात बालकांसाठी एनआयसीयू मध्ये उपचार करण्याची क्षमता. माथेरानमधील हातानं रिक्षा ओढण्याची अमानवी प्रथा 6 महिन्यात थांबवा. सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या पीठाकडून सूचना. शाळा तपासणी करून सकारात्मक अहवालाच्या बदल्यात 25,000 रुपयांची मागणी. गोंदियातील गट शिक्षणाधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल. संस्था प्रतिनिधीचा लाच मागितल्याचाही दावा. मात्र गट शिक्षण अधिकाऱ्यांनं हा दावा फेटाळला. माथेरानमधील हातानं रिक्षा ओढण्याची अमानवी प्रथा 6 महिन्यात थांबवा. सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या पीठाकडून सूचना. नागपुरात 2 महिन्यात 1,187 खड्डे बुजवल्याचा महानगरपालिकेचा दावा. मात्र डांबरी रस्त्यावर अजून सुद्धा खड्ड्यांचं साम्राज्य कायम. पावसामुळे खड्ड्यांमध्ये आणखीनच भर. भंडाऱ्याच्या रोपवनातील 26,000 रोपटी वन्य प्राण्यांकडून नष्ट. सामाजिक वनीकरणाचा हा अहवाल संशयाच्या भोवऱ्यात. वनमंत्री गणेश नाईकांकडे तक्रार दाखल. सखोल चौकशीचीही मागणी. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये पट्टेरी वाघाची ही वंशवृद्धी. तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात SKTO2 या वाघीण आजी झाली आहे. दरम्यान वनविभागानं टिपलेल्या बछड्यांसोबतचे हे दृश्य समोर. गणेशोत्सवापूर्वी पुण्यामध्ये मंडळांकडून विसर्जनासंदर्भात बॅनरबाजी. कसबा पेठेतील जनार्दन पवळे या संघाकडून विसर्जनाची वेळ सकाळी 7 वाजता. विसर्जन मिरवणुकीवरून सुरू असलेल्या वादानंतर गणेश मंडळांचं हे बॅनर. सोलापुरात विणकर बांधवांकडून हातमाग दिन साजरा. दरम्यान विणकर बागेत हातमागाची पूजा करून राष्ट्रीय हातमाग दिन साजरा. राखी पौर्णिमेनिमित्त धुळ्यामध्ये गतिमंद मुलींकडून राख्या तयार. यमुनाबाई शैक्षणिक सांस्कृतिक मंडळाचा स्तुत्य उपक्रम. नाशिकच्या येवला शहरातील 6 फूट राख्या आकर्षणाचं केंद्रबिंदू. तर रक्षाबंधन निमित्त धडपड मंचानं आकर्षक राखी साकारली आहे. शहरातील मेन रोड आझाद चौक परिसरात या राख्यांची उभारणी. नागपुरात महिला पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याची घटना. दरम्यान महिला पोलीस कर्मचाऱ्याचा गणवेश फाडत एका महिलेचा ठाण्यात राडा. आरोपी महिलेविरोधात गुन्हाही दाखल.